हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बोला. ताई, मला अनुभव शेअर करायचा होता, छोटासाच आहे. करेक्ट करा. हा, चालेल. करू काय? हा. माझ्या मैत्रिणीचा आहे. म्हणजे अच्छा. म्हणजे ती मुस्लिम आहे. हा मग हा. तिचं जरा पंचायत समितीमध्ये काम करते ती. मग मग त्यांनी त्यांचं काही कसं, शेअर केलं ताई? म्हणजे पहिल्यांदाच मी सांगितलेलं, छोटासाच आहे. म्हणजे अच्छा. अजून म्हणजे पहिल्या सुरुवातीलाच फक्त मागच्या आठवड्यात तिने काय म्हटली, मध्ये होती. हा. मग जरा आम्ही सगळ्या मैत्रिणी गेट टुगेदर करणार होतो. मग अरे वा. तिला ये म्हटलं, तिला ये म्हटलेलं, तर तिला येता येता येत नव्हतं. कॉलेजची मैत्रीण जुनी एकदम. ती अच्छा अच्छा म्हटली जरा माझं टेन्शन पण चालू आहे, काम पण बंद आहे म्हटली. अच्छा आणि अच्छा. 6 महिने पेमेंट वगैरे दिलेलं नाही. आणि हा काम बंद आंदोलन आता महिनाभर चालू आहे म्हटली. हा हा. मग त्यामुळे टेन्शन मध्ये आहे. जाऊ दे म्हटलं, असू दे, सगळं विसरून ये म्हटलं, 1-2 दिवस तेवढंच मजा येईल हा हा. म्हटलं. मग तसंच मग बोलता बोलता तिला म्हटलं, गुरुवार होता, हम्म. म्हटलं तू असं कर म्हटलं, स्वामींना फक्त तिथून माझं काम होऊ दे आणि हा येऊन जातो मंदिरात म्हणून फक्त असं बोल म्हटलं. हा आणि माझ्या मोबाईलवर स्टेटस लावलाय म्हटलं स्वामींचा, आणि फोटोकडे बघून म्हटलं. हा हा. आणि केळी वगैरे देतो असं बोल म्हटलं. हा. तर ती तशी म्हटली, आणि लगेच पुढच्या गुरुवारच्या तिचं म्हणजे त्यांचं सगळं काम वा. वगैरे चालू झालं लगेच. किती शुक्रवार सुंदर. गुरुवारी ह्या बोललेलो, लगेच सोमवारपासून तिला जॉईन व्हायला पण सांगितलं. आणि अरे ते वा. 6 महिने पेमेंट जे रद्द म्हणजे देणार की नाही असं फिक्स नव्हतं. हा हा. देतो म्हणून त्यांनी हे सांगितलं. किती मग छान, किती छान त्यामुळं लगेच अनुभव. म्हणजे बघा, स्वामींकडे जात धर्म काही नाहीये. काही नाही. तेच तिला म्हटलं, स्वामींचं काही तसं जात धर्म नाही. तू हा. मनापासून बोल, तुझं ऐकतील. आणि हिंदीच बोलत होते म्हटलं, म्हणजे असे जात धर्म काही नव्हताच म्हटलं स्वामींचा. काहीच नव्हतं. तू कसं ह्या कोणत्याही भाषेत बोल, ते होय, अंतःकरणातली हाक ऐकतात म्हणा. ऐकतात. होय. हा. मग ती इतकी खुश झाली. ती मी सांग कुठे मंदिर जाऊन येतो वगैरे, केळी घेऊन मिस्टरांना घेऊन गेली. अरे वा. मंदिर तिथं जवळ, केळी वगैरे देऊन आली. बघा किती छान अनुभव ताई. एकदम खुश झाली. मग आणि काही त्रास असलं की मला सांगते, असं बोल स्वामींना हा माझ्याबद्दल काही हा त्रास असलं की. हा आणि माझा एक अनुभव आहे, हा म्हणजे हे मी 108 पारायण करत होते आता मागच्या महिन्यात झाले आता. हा मग त्यावेळी पूर्ण म्हणजे माझं कसं, असं एक टायमिंग नव्हती, कुठल्याही वेळेत करतो म्हणून सांगितलेलं. सहसा रात्री जेवण वगैरे आवरल्यावर हा. वेळ शांतपणे. मिळाला हा की शांतपणे करायची मी. हा मग तेच म्हंटल, माझं मान्य होतंय की नाही बघूया हा म्हटलं. सगळं हा पारायण वगैरे हा. म्हटलं काय? जरा, म्हणजे मी सगळ्यांचं ऐकलेलं माळेचं, म्हणजे सहसा तुम्ही म्हणताय त्रास द्यायला नको स्वामींना, हा हा पण हा तरी पण असं म्हटलं बघूया हा मान्य होते की नाही एवढ्या रात्रीचं. हा. म्हटलं एवढ्या रात्री करतोय म्हटलं, स्वामी जर माझं तुम्हाला मान्य असेल माझी सेवा, तर माळ हलवू दे म्हटलं. आई आणि ग. खरोखर माळ अशी गोल गोल फिरू दे म्हटल्यावर गोल 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 इतकी फिरली, सुरुवातीला स्लो. आणि त्यात माझा मुलगा पण मोठा असा, म्हणजे त्याचा विश्वास नाही, येत नाही. हा म्हणजे त्याला तरी दिसू दे म्हणून मी म्हंटल, तो येऊ दे सेवेत म्हणून. तर खरोखर एकदम गोल गोल गोल, एकदम गोल गोल फिरली. फोटो नंतर काढलाय म्हंटल, व्हिडिओ? व्हिडिओ काढलाय मी, तुम्हाला पाठवलाय परत, नाही, आणि परत म्हणजे पाठवा. डिलीट झाला हा असेल. हा हा परत पाठव. हा. मागे पुढे होते म्हटल्यावर मागे पुढे पण झाली. मला इतकं म्हणजे इतका मग विश्वासच मुलाने बसत नव्हता. बघितलं का? दाखवलं मुलग्याला, म्हणजे त्याच एवढं हे नाही, पण तसा छोटा मुलगा आहे तो माझा, नेहमी असा करतोय स्वामींची सेवा करतो, सेवा करत नाही असा अच्छा अच्छा. हा करत नाही, तसा विश्वास त्याचा बसलाय. हा हा काल मी गुरुवार, काल छोटासा तुपाचा दिवा छोटा असतोय, मोठा ह्याचा दिवा असते हा. तेलाचा, तेलाचा. तो हा. लावलेला. त्यात पण अशी छोटी छोटी स्वामींची पावले उठलेली. ते मुलग्याला पण अगोदर काय पाठवा. पटायचं नाही. छोटी छोटी असं, म्हणजे फोटो स्पष्ट दिसत नाही, हा. पण डोळ्यांनी बघितल्यावर दिसत होत. असं छोटीशी अशी पावलं, आणि बोट ओ. अशी दोन्ही पायाची अशी बोट दिसत होती, किती अंगठ्याचं मोठं. छान, किती छान. मग इतर वेळी मुलं पटायचं नाही, नाही म्हणायचं, तसं काही नसतंय. काल हा. दाखवल्यावर म्हटलं होय होय दिसतंय म्हटलं. बाकीचे झोपलेले ते फोटो बघूया परत दिसलं नाही. हा हा हा. आणि परत मी मागच्या म्हणजे 15 दिवसापूर्वी अशी झोपलेलं, मला स्वामींची थोडी सेवा करायची राहिलेली, काम झालेलं म्हणून कंटाळा आला म्हणून जरा पडले आतल्या रूम मध्ये हा येऊन. हा. मग झोपले की, मग एकदा झोपले की लवकर उठायला होत नाही, आणि दुपारची बरोबर. झोप लागली. मग मी इथं स्वामींचा कपाटावर फोटो आहे जरासा, असं स्टिकर लावले मी तिथं, हा हा स्वामींना म्हटलं
स्वामी मला 4च्या अगोदर उठवा म्हटलं, एकदा झोप वेळ निघून गेली की आणि सेवा पण राहील आणि काम राहील म्हटलं, हो थोडा हो. वेळ पडतं म्हणून हा. पडले मी. आणि बरोबर 4च्या अगोदर 4च्या टायमिंगलाच का नाही हा. रूम मध्ये संपूर्ण बंद केलेली मी, हा. बाहेर मुलगा बसलेला हा. आणि मी झोपलेलं दरवाजा बंद करून. इतका सुगंध, इतका म्हणजे इतका सुगंध असा अगरबत्तीचा, इतका छान वास आला की नाही अय्या. सगळ्या रूम मधून. मला एकदम जाग आली त्या वासाने, इतका सुगंध. आणि बाहेरून यायला काही प्रश्नच नव्हता. हो मुलगा हो. बसतोय सेवा करत, तो अगरबत्ती लावतोय, तिथंच देवार आहे बाहेर हा किचन हा मध्ये. हा हा. मग त्याला पण हाक दिली, म्हटलं तू अगरबत्ती लावलायस काय? तर नाही म्हटला. नाही मी अजून लावलं नाही, आता बसणार आहे म्हटला 4 नंतर. त्यानं पण बघितलं, म्हटलं वास यायला लागलाय बघ, तर होय म्हटला, एकदम छान वास यायला लागलाय. रूम मध्ये तेवढाच म्हणजे कम्प्लीट रूम स्वामी मध्ये आले तुमच्याकडे आले ताई. कम्प्लीट. इतका सुंदर वास, मला तर आश्चर्य वाटलं, कुठून आला काय कळायलाच मार्ग नाही. बघा. त्याला विचारलं तरी मी, तू लावलेस काय? हा. नाही म्हटला. छोट्या मुलग्याचा विश्वास आहे, तो करतोय सेवा. पण हा आम्ही हा. दोघांनीच बघितलं. बघा. आणि एकदा काहीतरी असं म्हणजे देवाचे सुरुवातीला काय काय काय? वगैरे स्वामींची सेवा जप वगैरे करताना की नाही झोपच येते. म्हणजे आता मध्यंतरी पण जर थांबलेले, आता परत येते. म्हणून सुरुवातीला मी झोपले की हा. नाही अशी पेंगत बसायची आणि स्पष्ट असा आवाज आला, स्पष्ट आवाज आलेला. कोणच काय नव्हतं घरात. काय आवाज उठ, आला? एकदम अशी पेंगत होती आई मी गो. आणि उठ असा स्पष्ट आवाज. बापरे. हा. असा स्पष्ट आवाज आला. मी एकटीच होते, सगळे घरातून गेले की हा. हे करायचे नाही. आणि एकदा दोनदा म्हणजे एकदा काय झालं, सुरुवातीला मी हा. स्वामींच्या सेवेत नव्हती तेव्हा. हा. मग बहिणीचे मिस्टर वगैरे सारखे म्हणायचे, जरा म्हणजे तब्येतीची वगैरे तक्रार, मी टेन्शन मध्ये वगैरे. हा. स्वामींचं कर. हा. एवढं काय माहितच नव्हतं मला, मी काय हा. एवढं लक्ष द्यायची नाही. हा. मग हा. एकदा तरी पण महादेवाच्या मंदिरात स्वप्नात साप वगैरे सारखी यायची. तुमचा मध्ये मध्ये आवाज कट होतोय ताई. कळत होते. हा, हा. साप वगैरे माझ्या अशी यायचे. मग भटजींना अच्छा. विचारलं, म्हणजे चांगलं नाही स्वप्न वगैरे सारखे असे म्हणायचे. मग हा. महादेवाला जरा अभिषेक घालून ये म्हणायचे. मग एकदा दुपारचीच मी अशी हा. घालत होते, गेले जवळ हा. मंदिरात. तेवढ्यात कोणतरी आले पाठीमागून आणि एकदम छोटासाच एवढासा मला स्वामी समर्थांचा फोटो देऊन गेले. कोण मंदिरात अरे बापरे. कोणी नव्हतं. हा, अचानकच एवढासा छोटा 1 इंच फोटो देऊन गेले अय्या. पाठीमागं पुढे. एकदम मी म्हटलं असं कसं, मी सेवेत पण नव्हते, फक्त माहिती होतं. हा. हा. नंतर वगैरे हा. तारक मंत्र लिहून दिला. मुलं वगैरे सगळी चिडचिड झाली होती हा. घरात. मिस्टर पण चिडचिड, असं अचानकच काय झालेलं काय माहित नाही, हा. चिडचिड व्हायची. मग त्यांनी मला एकदम त्याच दिवशी घरी आल्यावर तारक मंत्र लिहून दिला समोरच्या व्यक्तीने आणि हा. ते पाणी कोणी द्यायचं ओळखीचे त्याला. नव्हते? ते कोणीच नव्हते. कोण मंदिरात दुपारच्या वेळेस मी सगळं माझं कामावरून झाल्यावर गेलेले. हा. हा. आजूबाजूला पण कोणच नव्हतं, मंदिरात कुणीही नव्हतं. आणि अचानकच आले आणि आत बाहेर मंदिर आहे, हा. तिथे हॅलो. फोटो हातात दिला आणि निघून गेले. हॅलो. ओ. हा. अचानक. आणि मग तोच, मग ते आमच्या इथल्या शेजारच्या काकीने मला तारक मंत्र लिहून दिला आणि म्हटल्या, हा. हे देत जा तीर्थ करून. हा. म्हटलं अहो हा. मला हा फोटो आजच दिलाय म्हटलं स्वामींचा कोणीतरी. अरे म्हटलं तुला बोलवलंय स्वामींनी. हा. ते हा. आमच्या इथलंच मंदिर इतकं छान आहे की नाही, त्या हा. मंदिरातलाच होता फोटो. म्हणजे जवळच आहे, 2 किलोमीटर आहे. ओ. मग तेव्हापासून मी आले बघा सेवेत. म्हणजे अगोदर पासून माहित होतं, खरं एवढं काही येत नव्हतं. आणि हा. त्यात हा. बहिणीचे मिस्टर असे सेवेत ये त्याच्या अगोदर म्हणत होते करत जा वगैरे फोटो. हा. मी काय हा. हा. लक्ष दिलं नाही. मग एकदा सहज काय बोललो, मी स्टेटस त्यांचा बघितला स्वामींचा हा. आणि मी असं फोटोत बघून रात्री झोपताना हा. नमस्कार करून झोपले. काय काय? त्यांचा फोटो स्टेटस असते ना, तो हा. स्टेटसला स्वामींचा फोटो असायचा. अच्छा तो अच्छा. नमस्कार करायचे आणि झोपायची. सेवा वगैरे काय करायची नव्हती 4-5 वर्षापूर्वी, हा. 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 कोरोनाच्या वेळेस वगैरे. हा. फक्त स्टेटस बघायचे, नमस्कार. मग एक दिवशी ते सारखेच म्हणायचे, म्हणून मी म्हटलं स्वामी तुम्ही खरंच आहे काय, म्हणून त्या फोटोकडे बघितलं. हा. तर फोटो आपोआप एकदम अशी लाईटच झाली, प्रकाश एकदम फोटो मध्ये. तो बापरे. स्टेटसचा फोटो एकदम असते की नाही छोटा, बघा. झाला इतका एकदम प्रकाश झाला लाईट लावल्यासारखं, एकदमच असं लाईट झाला. हा. म्हटलं अरे बापरे, खरं आहे का काय, खरं काय बापरे म्हटलं. हा. आणि परत मग तो छोटा केला. हा. नाही, आवाज ब्रेक होतोय मध्येच.
ब्रेक होतोय का? हा हा मध्ये हा मध्ये होतं. हा. हा हा मग ते एकदम प्रकाश आला मग काय झालं? प्रकाश आला. मग नंतर परत बघितलं हा. एक दोन चार वेळेस मी परत बघून प्रकाश परत आलाच नाही. म्हणजे पहिल्या वेळेस तेवढा प्रकाश आलेला. हो. किती म्हणजे छान, आहे किती छान. आहे काय विचारल्यावर प्रचिती बरोबर देतातच स्वामीताई. सेवेत देतात. आलं ना, ते होय होय काही ना काही छान प्रचिती देतात कुठल्या ना कुठल्या रूपात. होय. नाही मी असं तारक मंत्राचं पण पाणी वगैरे करत असताना हा. एकदा असं ग्लास तांब्याचा हलते हा. अधून मधून कधी कधी असा अचानकच हलतोय हो हात ना. माझा. ते पाठवा मला म्हणून व्हिडिओ तुम्ही. हा. हा मी व्हिडिओ शेअर पाठवते. करते हा ताई. हा नमस्कार. हा हा श्री चालते. स्वामी हा समर्थ ताई. हा हा श्री स्वामी तुम्ही समर्थ. कुठून बोलता काय सांगायचंय? मी कोल्हापूर मधून. बरं बरं. हा. श्री स्वामी समर्थ ताई. हा हा